दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी घडत असताना खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेनेने एकत्र येत राष्ट्रवादीच्या विरोधात रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। ही युती नैसर्गिक असल्याचं सांगत दोन्ही पक्षांच्या तालुका प्रमुखांनी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केलाय। या युतीमुळे रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सौ शिल्पा अशोक धोत्रे यांना 100% यश मिळणार असा दावा भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी केलाय। रोहा नगरपालिका निवडणुकीत ही युती महत्त्वपूर्ण ठरणार असून तटकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। खरं तर भाजप शिवसेना युती ही पहिल्यापासून मनातून होतीच। आज आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला दुजोरा देत रोहा नगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही जी पूर्वाश्रमीची युती आहे ती या नगरपालिकेत देखील अधोरेखित करून कार्यकर्त्यांमध्ये जो आता ह्या युतीमध्ये उत्साह जो संचारलेला आहे, नक्कीच यामुळे आमचे जे 10 प्रभागातील सर्वच जे उमेदवार आहेत आणि मुख्यतः नगर अध्यक्षाचे उमेदवार त्यांच्या पाठी देखील आता या युतीची ताकद होणार आहे। आणि या युतीमुळे सर्वसामान्य नागरिक जे होते त्यांच्या मनामध्ये जी युती होती त्या युतीमुळे हे नागरिक देखील आता या महायुतीला, आमच्या शिवसेना भाजप युतीला मतदान करण्यासाठी आतुरलेले आहेत। आणि येत्या 2 डिसेंबरला कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हावर बटन दाबण्यासाठी आता ते आनंदित झालेले आहेत। रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणसंग्राम जसं जसं जवळ येत चाललंय त्या पद्धतीने रोह्यातील राजकारण रोहा बदलतोय त्या पद्धतीने बदलताना दिसला। आणि खरोखर जी आमची पूर्वापार युती ज्याला म्हणतात की नैसर्गिक युती म्हणजेच भाजप आणि शिवसेना युती ही नैसर्गिक युती आणि ती देखील रोह्यात झाली। हा एवढा मोठा आनंद आमच्या दोन्ही पक्षाला झालेला आहे की ह्या युती होण्यामागं दोन्ही पक्षाचे आमचे ज्यांनी आम्हाला आधारवड दिला असेल, जे पक्षाचे आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गो अहेड, पुढे जा आणि रोहा बदला। आणि रोहा बदलण्यासाठी ही खरं म्हणजे बघितलं तर रोह्यातील शिवसेना भाजप युतीचे कार्यकर्ते तन मन धन लावून एकत्र आले आणि याच्यासारखा आज आनंद नाहीये। आणि या आनंदाचा खरोखर मी सांगतोय की शिल्पाताई धोत्रे यांच्या नावाने रोहा नगर परिषदेला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे ही भक्कम युती जी पूर्वापार युती आहे। आज रायगडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे, परंतु रोह्यातील शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते यांचा जो काही मन मिलाव किंवा मन जे आहेत हे पहिल्यापासून जुळलेलं असल्यामुळे या रोह्याच्या नगर परिषदेसाठी ही दोन्ही पक्षांची युती झाली आणि या युतीचं मी रोहा तालुका प्रमुख म्हणून निश्चित स्वागत करतोय। लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव, रोहा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।